नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इन्स्टंट पॅन कार्ड किंवा तात्काळ पॅन कार्ड कसं बनवायचं, तेही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 10 मिनिटात तुम्ही इन्स्टंट पॅन कार्ड बनवू शकतात। त्यासाठी फक्त तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। तर तात्काळ पॅन कार्ड कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। इन्स्टंट पॅन कार्ड बनवण्यासाठी किंवा तात्काळ पॅन कार्ड बनवण्यासाठी incometax.gov.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गेट न्यू ई पॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इन्स्टंट पॅन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला एकूण 4 स्टेप कंप्लीट करायचं आहे। तर आधी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा आहे। तुमच्या आधार कार्डची डिटेल चेक करायची आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। तर अशा 4 स्टेप कंप्लीट करून आपल्याला इन्स्टंट ई पॅन कार्ड बनवायचं आहे। फर्स्ट स्टेप कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आय कन्फर्म दॅट ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओटीपी व्हॅलिडेशन करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आय हॅव रीड द कन्सेंट ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जनरेट आधार ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। आय ॲग्री ऑप्शन वरती टिक करून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल तुमच्या आधार कार्डवरनं ऑटोमॅटिकली आलेली आहे। तर तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। पर्सनल डिटेल मध्ये तुमचा फोटो असेल, तुमचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर ही संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आयडी लिंक करायची आहे। ईमेल आयडी लिंक करण्यासाठी लिंक ईमेल आयडी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकून सेंड ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेंड ओटीपी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपली ईमेल आयडी ही सक्सेसफुली व्हेरीफाय झालेली आहे। त्यानंतर आय ॲक्सेप्ट दॅट ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। त्यानंतर इथे तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर दिलेला आहे। तर हा ॲक्नॉलेजमेंट नंबरचा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर गो टू लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। गो टू लॉग इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर चेक स्टेटस किंवा डाउनलोड पॅन कार्ड मध्ये कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं पॅन कार्ड हे सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला जर तुमचं पॅन कार्ड बघायचं असेल तर व्ह्यू ई पॅन कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड ई पॅन कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड ई पॅन कार्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या पॅन कार्डची पीडीएफ फाईल ओपन होईल। तर पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल। तर पासवर्ड म्हणून तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर तुमचे पॅन कार्डची पीडीएफ फाईल ओपन होईल। तर तुम्हाला या पॅन कार्डची प्रिंट काढून घ्यायची। प्रिंट काढल्यानंतर याला कट करून लॅमिनेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जिथं यूज करायचं असेल तिथं तुम्ही हे पॅन कार्ड यूज करू शकतात। या प्रोसेसने तुम्हाला फक्त डिजिटल पॅन कार्ड भेटेल। जर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळं ॲप्लिकेशन करावं लागेल। त्यासाठी तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। फिजिकल पॅन कार्ड ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, आय एम नॉट रोबोट या ऑप्शन वरती टिक करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुमच्या पोस्टात पॅन कार्ड घरपोच येऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने अगदी फ्री मध्ये 10 मिनिटात पॅन कार्ड बनवू शकतात। जर तुम्हाला पॅन कार्ड बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।